नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी सोनवणे सर. स्वागत आहे आपले SK क्लासेस ऑनलाईन स्टडी सेंटरमध्ये. यापूर्वीच्या 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये इयत्ता 10वी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 2.1 यू स्टार डाईंग स्लोली या कवितेचे मराठी भाषांतर, त्यानंतर आपण ॲप्रिशिएशन रसग्रहण पाहिलेले होते. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये त्याच कवितेचे इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचे इंग्लिश वर्कशॉप पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 43, पेज नंबर 43. पहिला क्वेश्चन आहे बघा. रीड द डिफरंट मेसेजेस. वेगळ्या प्रकारचे संदेश वाचा इन द पोयम गिवन बिलो. म्हणजे कवितेतील काही संदेश या ठिकाणी दिले ते तुम्ही वाचायचे आहेत. चूज द वन दॅट सूट्स दिस पोयम बेस्ट. तर या 5 पर्यायापैकी योग्य पर्याय असा तुम्हाला असा निवडायचा आहे की तो त्या कवितेला योग्य असा सूट होईल आणि तो बेस्ट असेल. तर याचं उत्तर मी त्या ठिकाणी उत्तर आणि त्या उत्तराचा अर्थ सांगतोय, पण बाकीचे जे पर्याय आहेत त्यांचा अर्थ तुम्ही स्वतः शोधणं आवश्यक आहे. तर यातलं बी जो पर्याय आहे, बी पर्याय तो बरोबर आहे. तर इथे लिहिले बघा आन्सर, फुलफिल ऑल ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर्स. अनफुलफिल्ड डिझायर म्हणजे अपूर्ण अशा तीव्र इच्छा, आणि ड्रीम्स म्हणजे स्वप्न. तर त्या ठिकाणी या कवितेमध्ये काय संदेश देण्यात आलेला आहे, तर तुमच्या तीव्र ज्या अपूर्ण अशा इच्छा आहेत, स्वप्न आहेत, ती तुम्ही काय करा, त्यांना पूर्णत्व द्या, पूर्ण करा. ठीक आहे. तर इतर पर्याय जे आहेत ACDE ह्या पर्यायांचे अर्थ काय आहेत तुम्ही स्वतः जाणून घेणं गरजेचं आहे. तर योग्य पर्याय या ठिकाणी बी आहे, त्याचा अर्थ तुम्हाला मी सांगितलेला आहे. पुढे जाऊया. तर पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2, स्टेट द फॉलोइंग. त्याच्यामध्ये ए, थीम, सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम. या कवितेचे त्या ठिकाणी संकल्पना, मध्यवर्ती संकल्पना विचारलेल्या आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचं ॲप्रिशिएशन आपण जे मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं आहे त्याच्यामधलीच थीम जी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी लिहायची आहे. आता या थीममध्ये जे काही दिलेलं आहे त्याचं मराठी भाषांतर ॲक्च्युली आपण त्या ॲप्रिसिएशनच्या वेळी पाहिलेलं आहे. तरी पण एक नजर टाकू. आयुष्य तुमचं नेहमी प्रवाही असलंच पाहिजे आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमचा जो आहे तो त्या ठिकाणी नाविन्य त्याला असलं पाहिजे. आणि नवीन ज्ञानाने आणि नवीन नवीन अशा विस्तीर्ण अशा अनुभवाने जर तुम्ही आयुष्य जगत गेला तर तुमच्या आयुष्याला एक पूर्णत्व येईल. जर तुम्ही एकाच जागी स्थिर राहिलात, पारंपरिक जीवन जगत राहिलात, तर त्या ठिकाणी तुम्ही आयुष्याचा आनंद घेण्याऐवजी आनंदी भविष्याची इच्छा तुमची हळूहळू कमी होत जाईल, अशी ही सेंट्रल आयडिया आहे. ठीक आहे. तर पुढे जाऊ. बी, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2मध्ये बी, लाईन दॅट प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ द थीम. या मध्यवर्ती संकल्पनेचे त्या ठिकाणी पुरावा देणाऱ्या ओळी कोणत्या आहेत? एव्हिडन्स म्हणजे पुरावा देणाऱ्या ओळी कोणत्या आहेत? तर या ठिकाणी या ओळी आहेत पुरावे देणाऱ्या. तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. कविता शिकवत असताना या कवितेतील ओळींचा अर्थ तुम्हाला मी सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे आपण या कवितेची थीम लिहितो, मध्यवर्ती संकल्पना लिहितो, त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही त्या कवितेच्या ओळी या ठिकाणी पुरावा म्हणून देऊ शकता. काही जणांनी जर थीम वेगळ्या प्रकारे लिहिलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर काही विद्यार्थ्यांचं वेगळं येऊ शकतं. तर या ठिकाणी पुरावे देणाऱ्या ओळी ह्या ज्या आहेत ह्या ओळी तुम्ही या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, ही या ओळीपासून, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, या ओळींचा उल्लेख त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सी, 3 कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द पोयम दॅट मेक्स अ पर्सन डल अँड अनइंटरेस्टिंग. म्हणजे बघा या ठिकाणी 3 कॅरेक्टरिस्टिक म्हणजे 3 गुणधर्म लिहायचे आहेत फ्रॉम द पोयम, कवितेमधून लिहायचे आहेत. दॅट मेक्स अ पर्सन डल म्हणजे तो व्यक्ती जो आहे तो डल याचा अर्थ या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर काय होतो, मंद. आणि अनइंटरेस्टिंग म्हणजे नीरस किंवा कंटाळवाणा. म्हणजे ह्या कवितेमध्ये असे 3 कोणते गुणधर्म आहेत की त्या गुणधर्मामुळे तो व्यक्ती जो आहे तो मंद किंवा कंटाळवाणा किंवा नीरस होतो. तर त्याचा आन्सर बघा, द 3 कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द पोयम दॅट मेक्स अ पर्सन डल अँड अनइंटरेस्टिंग आर. या ठिकाणी व्यक्ती जो आहे तो मंद आणि नीरस होण्याची 3 गुणधर्म पुढील प्रमाणे आहेत. पहिला, नॉट इंटरेस्टिंग. ओके. त्या ठिकाणी
सुरुवातीला पहिला आहे नॉट इंटरेस्टिंग, दुसरं नॉट ट्रॅव्हलिंग आणि नॉट चेंजिंग वन्स रुटीन. नॉट इंटरेस्टिंग म्हणजे नॉट रीडिंग असं आहे. नॉट रीडिंग म्हणजे त्या ठिकाणी वाचन न करणे. नॉट ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास न करणे. आणि नॉट चेंजिंग वन्स रुटीन म्हणजे आपण एखादं आपलं रुटीन जे आहे नित्यक्रम, दैनंदिन नित्यक्रम न बदलणे. अशी तीन या ठिकाणी कारणे, या ठिकाणी तीन गुणधर्म आहेत की त्यामुळे व्यक्ती काय होऊ शकतो, तर डल आणि अनइंटरेस्टिंग, मंद आणि त्या ठिकाणी नीरस होऊ शकतो. ठीक आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3. पिक आउट 4 ॲडजेक्टिव्ज फ्रॉम द पोयम अँड राईट देम डाऊन विथ द नाउन्स दे डिस्क्राईब. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर या कवितेतील ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर विशेषण जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आणि त्या विशेषणासोबत नाऊन म्हणजे नाम पण लिहायचं आहे. तर पहिला बघा, टर्ब्युलंट इमोशन्स म्हणजे अनावर अशा भावना. सेम पाथ एकसारखे रस्ते. डिफरंट कलर्स वेगवेगळ्या प्रकारचे रंग. सेन्सिबल ॲडवाईस सुज्ञपणाचा किंवा संवेदनशील सल्ला. तर असं होतं हे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न आहे बघा, कम्पेअर द स्ट्रक्चर्स ऑफ द पोयम. म्हणजे कवितेचं तुम्ही काय करायचं आहे, स्ट्रक्चर म्हणजे रचना जी आहे त्याची तुलना करायची आहे. कम्पेअर करणे म्हणजे तुलना करणे. यू स्टार्ट डाईंग स्लोली टू द पोयम इन युनिट 1.1 अँड 1.3. म्हणजे हे जी 2.1 म्हणजे यू स्टार्ट डाईंग स्लोली ही जी कविता आहे, या कवितेची तुलना तुम्हाला युनिट 1.1 मधली जी कविता आहे अ टीनएजर्स प्लेयर आणि युनिट 1.3 ही जी कविता आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, या दोघांची त्याची तुलना करायची आहे. ठीक आहे. चला तर आपण त्या ठिकाणी याचं उत्तर पाहू. उत्तरामध्ये 4 कॉलम या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. स्ट्रक्चर ऑफ पोयम म्हणजे या ठिकाणी कवितेची रचना. यू स्टार्ट डाईंग स्लो ही पहिली आपल्याला कविता आहे. या कवितेची या दोघांची तुलना करायची आणि याशी तुलना करायची आहे म्हणजे अ टीनएजर्स प्लेयर आणि बास्केट फुल ऑफ मूनलाईट यांच्याशी तुलना करायची. तर तुलना करण्याचे मुद्दे बघा. पहिला आहे रायमिंग वर्ड, यमक जुळणारे शब्द. ओके. स्टेडी रिदम स्थिर असा ताल आहे किंवा नाही. लाईन्स ऑफ इक्वल लेंथ म्हणजे कवितेमध्ये आलेल्या ज्या ओळ्या आहेत ते एकसारख्या लांबीच्या आहेत की नाही. स्टांजाज विथ इक्वल नंबर ऑफ लाईन्स म्हणजे चरण जे आहे ते इक्वल एकसारख्या संख्येनं आलेले आहेत की नाहीत, किंवा स्टांजामध्ये त्या चरणामध्ये एकसारख्या ओळी आलेल्या आहेत की नाहीत. 4 म्हणजे 4 अशा आल्या की 5 तर 5 आलेले आहेत की नाही, हे आपल्याला त्या ठिकाणी तुलना करायचं आहे. तर एकामागोमाग एक बघू. तर रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. तर तुम्ही बघा, टीनएजर्स प्लेयर याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स आहेत. यू स्टार डाईंगमध्ये रायमिंग वर्ड्स नाहीत. बास्केट फुल ऑफ मूनलाईट याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स नाहीत. सेकंड पॉईंट बघा. सेकंड पॉईंटमध्ये स्टेडी रिदमच्या बाबतीत तुम्ही जर बघितला तर टीनएजर्स प्लेयरमध्ये स्टेडी रिदम आहे, स्थिर असा ताल आहे. यू स्टार्ट ड्राईंग स्लोली याच्यामध्ये स्टेडी रिदम नाही, याच्यामध्ये पण नाही. तिसरा मुद्दा बघा, लाईन ऑफ इक्वल लेंथ. तर या कवितेमध्ये आलेल्या ओळी ज्या आहेत त्या इक्वल लेंथच्या आहेत का, एकसारख्या लांबीच्या आहेत का बघा. तर टीनएजर्स प्रेयरमध्ये इक्वल लेंथच्या आहेत, पण इथं यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये नाहीत आणि इथं पण नाहीत. स्टांजाज विथ इक्वल नंबर ऑफ लाईन्स. चौथा मुद्दा म्हणजे त्या कवितेमध्ये आलेले चरण, त्या चरणामध्ये तेवढ्याच नंबरच्या ओळी आहेत का, तर टीनएजर्स प्रेयरमध्ये आहेत. यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये तेवढ्याच ओळी नाहीत आणि बास्केट फुल ऑफ मूनलाईट याच्यामध्ये पण तेवढ्या ओळी तर नाही आहेत. तर अशा प्रकारे आपण तुलना केलेली आहे. काय तुलना केली आहे, तर टीनएजर्स प्लेयर या कवितेची तुलना, यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेची तुलना या टीनएजर्स प्लेयर या कवितेसोबत आणि बास्केट फुल ऑफ मूनलाईट याच्याशी तुलना केलेली आहे. तर असा होता प्रश्न क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 5वा प्रश्न, व्हॉट एक्सप्रेशन इज रिपीटेड इन द पोयम. या कवितेमध्ये असे कोणते वाक्य पुन्हा पुन्हा आलेलं आहे. हाऊ मेनी टाइम्स किती वेळा आलेलं आहे. वाय डू यू थिंक द पोएट एम्पॅसाइज इट. आणि तुमच्या मते तो कवी त्या वाक्यावरती जोर का देतोय. तर हे तुम्हाला त्या ठिकाणी असा
असा अर्थ आहे या प्रश्नाचा. याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. इम्पॅसाइज म्हणजे त्या ठिकाणी जोर देणे किंवा त्या ठिकाणी त्या वाक्याला महत्त्व देणे असा अर्थ होतो. तर याचा आन्सर बघा, वाचतोय, द एक्सप्रेशन इफ यू डू नॉट इज रिपीटेड इन द पोयम. या कवितेमध्ये इफ यू डू नॉट हे जे वाक्य आहे ते सतत पुन्हा पुन्हा आलेलं आहे. इट हॅज बीन रिपीटेड 12 टाइम्स म्हणजे किती वेळा आलेला आहे, 12 वेळा त्या ठिकाणी कवितेच्या सुरुवातीला आलेला आहे. इन द बिगिनिंग इन द पोयम. पुढे बघा, अँड आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली इज रिपीटेड म्हणजे यू स्टार्ट डाईंग स्लोली हे सुद्धा पुन्हा पुन्हा आलेलं आहे. किती वेळा आले तर 4 टाइम्स आलेला आहे, 4 वेळा आलेला आहे. तर या 5व्या प्रश्नातला पहिला प्रश्न असा होता, कोणतं वाक्य परत परत, 2 वाक्य परत परत कुठले कुठले, इफ यू डू नॉट हे एक वाक्य आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली हे एक वाक्य परत परत आलेली आहेत. इफ यू डू नॉट 12 वेळा आलेला आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली 4 वेळा आलेला आहे. बरं, पुढे आता, वाय डू यू थिंक द पोयम एम्पॅसाइज इट. कवी त्याच्यावरती त्या ठिकाणी, तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मते त्या ठिकाणी कवी त्या वाक्याला जोर का देतोय, तर त्याच्यामागचं कारण बघा. द पोएट एम्फॅसाइज इट बिकॉज ही वॉज टू अर्ज स्ट्रॉंगली टू रीड द पोयम. म्हणजे तो कवी आपल्याला त्या ठिकाणी ती कविता जी आहे ती आपण तीव्र आकांक्षेने वाचावी यासाठी तो पुन्हा पुन्हा त्यांचा वापर करतोय. स्ट्रेस थिंग्स दॅट वी शूड नॉट. आणि त्या ठिकाणी आपण ज्या गोष्टींना ताण देऊ शकत नाही अशा गोष्टींना ताण दिलं पाहिजे असं त्या ठिकाणी तो कवी म्हणतो आहे. पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न बघा, राईट द अपोजिट्स ऑफ फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ॲडवाईस युजिंग डिफरंट वर्ड्स अँड फ्रेजेस. म्हणजे पुढे काही वाक्य दिलेले आहेत, तर त्या वाक्यांचा विरुद्धार्थी वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी बनवायचं आहे. याच्यात 2 त्यांनी पुस्तकामध्ये तुम्हाला एक सॅम्पल दिलेले आहेत. पहिला बघा, यू डू नॉट ट्रॅव्हल असं वाक्य आहे आणि त्याचं विरुद्धार्थी काय येणार बघा, यू शूड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन. यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही प्रवास करत नाही, आणि याचा अर्थ होतो यू शूड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन. शक्य आहे तितका तुम्ही प्रवास केला पाहिजे. आणखीन सॅम्पल दिलं तिसरं बघा, सी, यू किल युअर सेल्फ इस्टीम. तुम्ही तुमचा स्वतःचा त्या ठिकाणी आदर मारून टाकता. यू शूड कीप अप युअर सेल्फ इस्टीम. तुम्ही स्वतःचा आदर जो आहे तो जपला पाहिजे, ठेवला पाहिजे. तर आता याच्यातली उत्तरं पाहू. आता आपण या ठिकाणी दिलेली त्यांनी सॅम्पल पाहिली. ओके, आता आपण त्या ठिकाणी काय करूया, उत्तरं पाहूया ज्यांची उत्तरं दिलेली आहेत. बी, यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ. जर तुम्ही तुमचं कौतुक करत नसाल तर, म्हणजे कौतुक करत नाही आहे तर काय करणार, त्याचं उत्तर यू शूड ॲप्रिशिएट युअर सेल्फ. तुम्ही तुमचं कौतुक केलं पाहिजे. डी बघा, यू बिकम ए स्लेव ऑफ हॅबिट्स. तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम बनलात. यू शूड नॉट बिकम ए स्लेव ऑफ हॅबिट. तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम बनला नसला पाहिजे. यू रिफ्यूज टू स्पीक स्ट्रेंजर्स. तुम्ही अनोळखी व्यक्तींशी बोलायला नाकारता. यू शूड स्पीक टू स्ट्रेंजर्स. तुम्ही अनोळखी व्यक्तींशी बोललं पाहिजे. एफ, यू डू नॉट चेंज युअर लाईफ. तुम्ही तुमचं जीवन बदलत नाही. यू शूड चेंज युअर लाईफ. तुम्ही तर तुमचं काय केलं पाहिजे, जीवन बदललं पाहिजे. आणि शेवटी जी, यू रिफ्यूज टू टेक अ रिस्क. तुम्ही धोका पत्करायला नाकारता. यू शूड टेक अ रिस्क. तुम्ही त्या ठिकाणी धोका पत्करला पाहिजे. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 6चं उत्तर होतं. प्रश्न क्रमांक पुढचा 8वा प्रश्न बघू. 7वा प्रश्न तेवढा फारसा महत्त्वाचा नाही आहे. तर 8व्या प्रश्नाकडे जातोय आपण. 8वा प्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग टेबल विथ द थिंग्स इन युअर लाईफ विच हेल्प यू टू चेंज युअर हॅबिट्स अँड रुटीन. तर या प्रश्नाचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल, पुढे दिलेला तक्ता पूर्ण करायचा आहे. विथ द थिंग्स इन युअर लाईफ, तुमच्या आयुष्यातली काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल तो आहे. विच हेल्प यू टू चेंज युअर हॅबिट्स अँड रुटीन, म्हणजे तुमच्या सवयी, तुमचा नित्यक्रम बदलण्यासाठी ते काही मुद्दे त्या ठिकाणी
मदतीस येतील. तर जाऊया आपण त्या प्रश्नाकडे. या प्रश्नामध्ये 2 कॉलम देत. पहिल्या कॉलममध्ये दिलेला आहे आय डू दिस, जर मी हे केले तर. आणि पुढच्या कॉलममध्ये दिले आय शाल. ओके, तर याच्यामध्ये एक सॅम्पल कॉपी तुम्हाला त्यांनी इथे दिलेली आहे बघा. तर या सॅम्पलमध्ये काय सांगितलं आहे, इफ आय प्ले कंटिन्युअसली ऑन ए मोबाईल फोन्स, जर मी सतत मोबाईल फोनवरती खेळत राहिलो तर, मोबाईल फोनने खेळत राहिलो तर, आय शाल मिस द प्लेजर्स ऑफ प्लेईंग आउटडोअर गेम्स. घराबाहेरील खेळण्याचा आनंद जो आहे तो, त्या आनंदाला मी मुकून जाईन, असं याचा अर्थ होतो. आता ज्यांची उत्तर या ठिकाणी नाहीत त्यांच्या बाबतीत बघू. त्यातलं पहिलं, इफ आय ट्रॅव्हल, जर मी प्रवास केला तर, आय शाल सी द ब्युटी ऑफ नेचर, मी निसर्गाचे सौंदर्य पाहीन. इफ आय रीड, जर मी वाचन केले तर, आय शाल बी वॉइस अँड नॉलेजेबल. वॉइस म्हणजे शहाणा, नॉलेजेबल म्हणजे माहितीगार, जास्त ज्ञान असणारा. तर मी काय होईन, शहाणा होईन, माहितीगार होईन. पुढचा बघा, इफ आय चेंज माय बॅड हॅबिट्स, जर मी माझ्या वाईट सवयी बदलल्या तर, आय शाल बिकम आयडियल पर्सन. आय शाल बिकम आयडियल पर्सन. आयडियल पर्सन म्हणजे एक आदर्श व्यक्ती. मी काय होईन, एक चांगला आदर्श व्यक्ती होईन. आणखीन शेवट, हे उदाहरण सॅम्पल म्हणून पुस्तकात ऑलरेडी दिलेलं आहे. तर पुढचा मुद्दा, इफ आय डोंट मेक फ्रेंड्स, जर मी मित्र बनवले नाहीत तर काय होईल, आय शाल लिव्ह डल, टेडियस अँड आय शाल बी लोनली. मी काय होईन, त्या ठिकाणी मंद होईन, टेडियस म्हणजे नीरस होईन, अँड आय शाल बी लोनली, आणि मी एकाकी होऊन जाईन. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 8 हे उत्तर होतं. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9 वाचतोय, लक्ष द्या. एव्हरीवन नीड्स इन्स्पिरेशन टू मूव्ह अहेड ऑर मेक प्रोग्रेस इन अवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी काय गरजेचं असतं, इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा गरजेचे असतात. देर आर सम थिंग्स विच इन्स्पायर अस टू लिव्ह बेटर. व्हॉट आर दोज थिंग्स. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीमुळे आपल्याला जीवनामध्ये प्रेरणा मिळतात. या व्यक्तीने हे केलं आहे म्हणून आपण ते करावं असं वाटतं असतं, अशाच गोष्टीला प्रेरणा आपण म्हणतो. एक सॅम्पल म्हणून त्यांनी दिलं बघा, कथा, स्टोरीज, म्हणजे एक कथा असते, त्या कथेमध्ये एका व्यक्तीने चांगलं असं काहीतरी केलं असतं आणि त्या कथेमध्ये जे दिले त्याप्रमाणे आपण व्हावं असं पण वाटत असतं, म्हणजे आपल्याला एक प्रेरणा मिळते आपल्या जीवनाला. त्याचप्रमाणे इतर मुद्दे बघू. ड्रीम्स म्हणजे स्वप्न, आपण एखादी स्वप्न आपल्या अंगाशी बाळगतो, आपण त्याप्रमाणे वाटचाल करत असतो. फेथ, आता फेथचा अर्थ तुम्ही जर या ठिकाणी बघितला तर तो त्या ठिकाणी काय होतो, श्रद्धा असा होतो किंवा प्रामाणिकपणा. मोटिवेशनल लेक्चर म्हणजे त्या ठिकाणी प्रेरणादायी व्याख्यान. गोल्स म्हणजे ध्येय. ओके, वेगवेगळ्या प्रकारची ध्येय आपण त्या ठिकाणी ठेवून आपल्या आयुष्यामध्ये पुढे वाटचाल त्या ठिकाणी करत असतो. आयडॉल्स, आता आयडॉल म्हणजे त्या ठिकाणी काय, अत्यंत आवडणारी व्यक्ती, म्हणजे एखादी आवडणारी व्यक्ती जी आहे त्याचा आपण त्या ठिकाणी आदर्श घेत असतो, त्याची प्रेरणा घेत असतो. जसं की बघा, एखाद्याला क्रिकेट आवडत असेल आणि सचिन तेंडुलकर याचा जर त्यांना आदर्श घेतला तर तो त्याप्रमाणे पुढे जाऊ शकतो. तर हा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 9. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. कंप्लीट द वेब डायग्राम. त्या ठिकाणी तुम्हाला वेब डायग्राम पूर्ण करायचे आहे. तर टर्ब्युलंट, ग्लिस्टन आणि सेन्सिबल असे 3 या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. टर्ब्युलंट, ग्लिसन आणि सेन्सिबल यांचे आता उत्तर आपण पाहू. तर बघा, तर टर्ब्युलंट म्हणजे अनावर. आता अनावरसाठी ऑलरेडी एक त्यांनी दिले, स्टॉर्म म्हणजे वादळ. सी वेव्ज म्हणजे काय, समुद्राच्या लाटा. अनावर अशा समुद्राच्या लाटा. अनावर असं वेदर म्हणजे हवामान. कंडिशन्स परिस्थिती. अर्थक्वेक म्हणजे काय त्या ठिकाणी, तर भूकंप. तर टर्ब्युलंटच्या बाबतीत हे मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. पुढे ग्लिसन म्हणजे चकाकणे. आता काय काय चकाकतं, तर डोळे चकाकतात. ड्यू ड्रॉप्स दवबिंदू चकाकतात. ग्लास काच चकाकते. स्टार्स चांदण्या चकाकतात.
टीयर्स, अश्रू चकाकतात. ठीक आहे. तर पुढे बघूया सेन्सिबल त्या ठिकाणी सेन्सिबल म्हणजे काय, सुज्ञपणाचा किंवा शहाणपणाचा. सेन्सिबल म्हणजे संवेदनशील काय बघा, तर ॲडवाईस म्हणजे सल्ला, थॉट्स विचार, आयडियाज संकल्पना, डिसिजन निर्णय, आणि शेवटी काय आहे बिहेवियर म्हणजे निर्णय, ते काय असू शकतात संवेदनशील असू शकतात म्हणजे सेन्सिबल असू शकतात. तर हा प्रश्न क्रमांक 10 होता. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न काय दिला बघा, राईट अबाउट ए डे व्हेन यू फेल्ट व्हेरी हॅपी. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगलं वाटलं, तुम्ही आनंदी राहिलात असा एक दिवस तुम्ही त्या ठिकाणी आठवा आणि त्याच्याबद्दल लिहा. यूज फॉलोइंग क्वेश्चन्स टू हेल्प यू, म्हणजे पुढील प्रश्नांची मदत घ्या. थिंक रिकलेक्ट अ डे, नोट डाऊन द पॉईंट्स, आणि हे लिहिण्यासाठी तुम्ही पुढचे मुद्दे विचारात घेऊन तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही आनंदी राहिलात अशा दिवसाबद्दल माहिती लिहा. तर प्रश्न आहेत वाचतोय मी यातले काही प्रश्न. डू यू रिमेंबर द एक्झॅक्ट डे अँड डेट. तुम्हाला आठवते का तुम्ही तो खुश असणारा आनंदी असणारा दिवस कोणता होता, तारीख काय होती. वॉट इट अ स्पेशल ओकेजन ऑर सेलिब्रेशन. असं कोणता प्रसंग होता, असं काय होतं, काय समारंभ होता त्यामुळे तुम्ही खुश होता. वॉट हॅपन्ड ऑन दॅट डे. असं काय घडलं होतं. फोर्थ क्वेश्चन, हाऊ डीड यू रिॲक्ट द थिंग्स दॅट हॅपन्ड ऑन दॅट डे. आणि त्या ठिकाणी जे काही घडलं त्यामुळे तुमची प्रतिक्रिया काय होती. तर हे 4 प्रश्न वाचले आहेत मित्रांनो मी. तर पुढील प्रश्न तुम्ही वाचा. हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे पुढचे प्रश्न मी वाचत नाही, डायरेक्ट उत्तराकडे जातो आहे मी. ठीक आहे. तर उत्तर बघा, उत्तराला मी या ठिकाणी योग्य असं शीर्षक दिलेलं आहे, लाईफ इज फुल ऑफ सरप्राईज. आयुष्य हे पूर्णपणे त्या ठिकाणी काय आहे, एक आश्चर्यानं बनलेलं आहे. तर वाचतोय बघा, त्या प्रश्नांना अनुसरूनच या ठिकाणी हे उत्तर बनवलेलं आहे. तर आय रिमेंबर द डे इट वॉज संडे. मला आठवतोय तो दिवस रविवारी 13 जून होता. ॲज इट वॉज माय बर्थडे अवर हाऊस वॉज फुल्ली डेकोरेटेड. मदर हॅड इन्व्हायटेड ऑल अवर रिलेटिव्ज माय फ्रेंड्स. आणि माझा वाढदिवस त्या दिवशी असल्यानं त्या दिवशी घर हे पूर्णपणे सजवलेलं होतं, डेकोरेटेड केलं होतं. मदर म्हणजे आईने सर्व पाहुण्यांना त्या ठिकाणी मित्रांना काय केलं होतं, इन्व्हाइट केलं होतं म्हणजे आमंत्रण दिलं होतं. ऑल अरेंजमेंट्स वेअर डन. संपूर्ण सगळी व्यवस्था केली गेली होती. बाय इव्हिनिंग ऑल अवर रिलेटिव्ज अँड फ्रेंड्स वेअर प्रेझेंट टू सेलिब्रेट बर्थडे एक्सेप्ट माय फादर. माझ्या वडिलांना सोडलं तर बऱ्यापैकी सर्वजण मित्र सगळे पाहुणे संध्याकाळपर्यंत आले होते. वी वेअर इगरली वेटिंग फॉर हिम टू स्टार्ट द सेलिब्रेशन. आणि वाढदिवसाचा समारंभ सुरुवात करण्यासाठी वडिलांची आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो. बट ही कुडंट कम इन टाईम. ते वेळेत येऊ शकले नाहीत. ॲट लास्ट अखेरीस वी ऑल डिसाईड टू कट द केक. शेवटी अखेरीस आम्ही केक कापण्याचं ठरवलं. आय कट इट. तो केक मी कापला. माय आईज वेअर ॲट द डोअर. माझे डोळे मात्र दरवाजाकडे होते. एव्हरी वन शॉवर्ड बेस्ट विशेस अँड गेव गिफ्ट. प्रत्येकानं शुभेच्छांचा वर्षाव केला आणि जी गिफ्ट आणली होती ती गिफ्ट दिलेली आहे. बट आय वॉज वेटिंग फॉर माय फादर्स गिफ्ट. पण मी वडिलांच्या त्या ठिकाणी गिफ्टची त्या ठिकाणी वाट पाहत होतो. ॲट लास्ट ही अरायव्ड बट विदाऊट एनी गिफ्ट. ते आले पण त्यांनी कोणतेही गिफ्ट आणलेलं नव्हतं. आय वॉज ग्रेटली डिसअपॉइंटेड. आणि मी मोठ्या प्रमाणावरती निराश झालो. तर उत्तर पुढे पहा मुलांनो. आता हे उत्तर पुढं असं आहे, याचा थोडक्यात मी अर्थ सांगतो, संपूर्ण वाचत नाही. तर पुढे त्या वडिलांनी ॲक्च्युली गिफ्ट आणलेली असते पण घरात ती सोबत घेऊन येण्याऐवजी बाहेर होती गिफ्ट. ती गिफ्ट म्हणजे एक सायकल होती आणि ती सायकल पाहून त्या मुलाला खूप आश्चर्य वाटलेलं आहे. म्हणून त्यानं त्याचं टायटल दिलं आहे लाईफ इज फुल ऑफ सरप्राईज. तर अशा प्रकारे हे या प्रश्नाचं उत्तर होतं. हे संपूर्ण तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे आणि याचा अर्थ पण तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे या वर्कशॉपमधला. यूज इंटरनेट ऑर एनी बुक टू राईट 4 इन्स्पायरेशनल ऑर मोटिवेशनल कोट्स. तर तुम्ही इंटरनेट
चा वापर करा, पुस्तकांचा वापर करा आणि त्या ठिकाणी 4 तुम्ही इन्स्पायरेशनल और मोटिवेशनल कोट्स. इन्स्पायरेशनल और मोटिवेशनल याचा अर्थ आहे प्रेरणादायी. कोट म्हणजे त्या ठिकाणी काय सांगू शकताय कोणी? तर कोट याचा अर्थ जो आहे तो त्या ठिकाणी प्रेरणादायी उदाहरण, नमुना म्हणून दिलेलं उदाहरण असा होतो. रिलेटेड टू द मेसेज इन द पोयम म्हणजे या कवितेमध्ये जो संदेश दिलेला आहे त्या संदेशाशी संबंधित असणारे इतर संदेश तुम्ही त्या ठिकाणी इंटरनेटचा वापर करून, पुस्तकाचा वापर करून त्या ठिकाणी द्यायचा आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळेल. तर उत्तर वाचतोय बघा पाहणं मी. ए, द पास्ट इज युअर लेसन. द पास्ट इज युअर लेसन म्हणजे भूतकाळ जो आहे तो तुमचा धडा आहे. द प्रेझेंट इज युअर गिफ्ट आणि वर्तमान काळ जो आहे तो एक तुम्हाला मिळालेली देणगी आहे, गिफ्ट आहे. द फ्युचर इज युअर मोटिवेशन आणि भविष्य जे आहे ते तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तर पुढचा बघा बी, द वर्ल्ड इज टू बिग टू स्टे इन वन प्लेस. जग खूप मोठं आहे एका जागी थांबण्याऐवजी. लाईफ इज टू शॉर्ट टू डू जस्ट वन थिंग आणि आयुष्य हे एकच गोष्ट करण्याइतपत छोटी लाईफ नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर सी बघूया. ड्रीम्स अँड डेडिकेशन्स आर पॉवरफुल कॉम्बिनेशन. पॉवरफुल कॉम्बिनेशन म्हणजे शक्तिशाली कॉम्बिनेशन म्हणजे त्या ठिकाणी मिश्रण म्हणजे स्वप्न आणि समर्पण. डेडिकेशन म्हणजे समर्पण म्हणजे आपण केलेल्या एखाद्या गोष्टीचे श्रेय दुसऱ्याला देणं. स्वप्न आणि डेडिकेशन, समर्पण ह्या दोन्ही एक शक्तिशाली अशी मिश्रण आहे. विल्यम लॉंगवूड यांच्या तोंडचं हे वाक्य आहे. आणि डी बघूया. विथ द न्यू डे कम्स न्यू स्ट्रेंथ. नवीन दिवस नवीन सामर्थ्य घेऊन येतो. अँड न्यू थॉट्स आणि नवीन विचार पण घेऊन येतो. इलिनॉर रोझवेल्ट यांचं हे वाक्य आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या वर्कशॉपमधील 12 प्रश्न आणि त्या प्रश्नांचा मराठीमध्ये अर्थ, त्यांचं उत्तर, त्यांचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. हा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल अशी मी आशा ठेवतो. आणि या व्हिडिओ मी इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग. ओके, धन्यवाद.